आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरवादी आणि परिवर्तनवादी पक्ष संघटनेची प्रजासत्ताक महाआघाडी असावी। काय आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरवादी विविध पक्ष संघटनेची प्रजासत्ताक महाआघाडी स्थापन करावी, प्रजासत्ताक महाआघाडी व्हावी। भारताच्या राजकारणामध्ये आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवणं म्हणजे ही संविधानाची आणि लोकशाहीची गरज आणि उद्दिष्ट आहे। वंचितांचं, उपेक्षितांचं, मागासवर्गीयांचं, विस्थापित दलित मागासवर्गीय बहुजन समाजाचं राजकीय अस्तित्व निर्माण व्हावं। उपेक्षित, विस्थापित, वंचित समाज हा राजकारणामध्ये त्याचं स्वतःच अस्तित्व निर्माण व्हावं, तो सत्ताधारी जमात बनावा, यासाठी आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विविध परिवर्तनवादी आंबेडकरवादी विविध पक्ष आणि संघटनेची प्रजासत्ताक महाआघाडी स्थापन करावी। धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली काँग्रेस भाजप नको म्हणून धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीला मतदान करणं ही लबाडे आता कुठंतरी थांबली पाहिजे। ह्या भूलथापाला आता बळी पडू नये। काँग्रेस महाआघाडी धर्मनिरपेक्षतेच्या मतात फूट पडू नये म्हणून काँग्रेस महाविकास आघाडीला मतदान करा। ही आंबेडकर चळवळीशी केलेली गद्दारी ही थांबली पाहिजे, ही लबाडी थांबली पाहिजे। आणि म्हणून आता ईव्हीएम जे आहे ते आंबेडकरी चळवळीचा राजकीय प्रभाव वाढू नये याच्यासाठी त्याचा जास्त वापर केला जातोय। खरं तर ईव्हीएमच्या बाबतीमध्ये भाजप महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये साटलोट आहे काय हे सुद्धा तपासलं पाहिजे। ते आहेच। ईव्हीएमच्या बाबतीमध्ये काँग्रेस महाविकास आघाडी आणि भाजप महायुतीमध्ये साटलोटच आहे। म्हणून ईव्हीएमच्या विरोधात आता आंबेडकरवादी चळवळीनं जन आंदोलन निर्माण करावं।